चांदी के सिंहासन पर विराजमान है चेंबूर ट्रॉमे टापू के सबसे पुराने बापा। गावंठन के लोग करते हैं पूजा। मुंबई चेंबूर ट्रॉमे टापू के सबसे पुराने बप्पा चेंबूर गावंठन में विराजते हैं। यहाँ पर परंपरागत विधि विधान से लोग पूजा पाठ करते हैं। वर्ष 1940 में स्वतंत्रता सेनानियों के हाथों स्थापित चेंबूर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडल बच्चे बड़े बूढ़े सभी हर्षोल्लास से इसमें शामिल होते हैं। इस मंडल द्वारा कई समाज उपयोगी कार्यक्रम का आयोजन किया जाता है। मी धर्मेंद्र मात्रे। आपण ज्या ठिकाणी उभे आहात ते चेंबूर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ या मंडळाची स्थापना 1940 साली झालेली आहे आणि यंदा आम्ही आमचं 86 वर्ष साजरे करीत आहे। ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी चेंबूर ट्रॉम्बे बेटाचे भाग्यविधाते स्वातंत्र्य सेनानी कैलासवासी विठ्ठल नारायण पुरव यांनी त्यांच्यासोबत त्यांचे 4 सहकारी श्री सदानंद भिकोबा म्हात्रे, वासुदेव नथोबा म्हात्रे, लक्ष्मण अनंत सोपारकर आणि केशव अनंतराव करंबेळकर या चौघांनी एकत्र येऊन 1940 साली लोकरंजन, लोकशिक्षण व लोकसंग्रह हे उद्दिष्ट ठेवून या मंडळाची स्थापना केली आणि आस्थागायत आता अनेक म्हणजे पदाधिकारी बदलले। साधारण 3री-4थी पिढी आता या त्यांची येथे कार्यरत आहे आणि आम्ही ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सतत नेहमी झटत असतो। मला सांगण्यास अभिमान वाटतो की पाठी जे आपल्याला व्यासपीठ दिसते त्या व्यासपीठावर महाराष्ट्राचं ज्यांनी जगभर नाव पूर्ण रोशन केलेले आहे ते मंगेशकर कुटुंबीय या व्यासपीठावर येऊन गेलेले आहेत। तसेच सुरुवातीच्या काळात म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळ जो होता त्यावेळीची जी आपल्या समाज आणि लोकांसाठी जी गरज होती त्या अनुषंगाने येथे कार्यक्रम नेहमी सादर व्हायचे। लोकांसाठी येथील स्थानिकांसाठी विविध स्पर्धा आम्ही येथे आयोजित करतो ज्यामध्ये लोकल टॅलेंट जे असते त्याला त्यांचा वाव मिळावा आणि अनेक लहान मुलांना देखील व्यासपीठ आम्ही वेगवेगळ्या उपक्रमातून त्यांना उपलब्ध करून देतो। आज खरोखर सांगण्यास अभिमान वाटतो, आज आमचे अनेक कार्यकर्ते महाराष्ट्रातील अनेक क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात असतील, सामाजिक काही कुठे स्पष्ट महत्त्वाचा उल्लेख करायचा म्हणजे कुठेही काही महत्त्वाचं कार्य असेल तर आमचे कार्यकर्ते नेहमी झटत असतात। त्यांना एक खंबीर नेतृत्व मिळण्याची जी गरज असते ते इथून आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे। सध्याचं एका गोष्टीचा आवर्जून इथे उल्लेख करावा लागेल की न्यायालयाने जे आपल्याला 10 वाजेपर्यंत जी वेळ दिलेली आहे त्यामुळे वेळेच्या बंधनात आम्हाला सर्व कार्यक्रम खरोखर म्हणजे तारेवरची कसरत होते। एका गोष्टीचा उल्लेख येथे जरूर करावा असा वाटतो की आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन वर्गणी गोळा करतो आणि सध्याचा जो आपला कॉर्पोरेटचं जगत आहे, डिजिटल जगत झालेलं आहे, लोकांना खरोखर वेळ नाही आहे। लोक ऑफिसवरून यायलाच 8 वाजतात, त्यानंतर आम्हाला 1.5 ते 2 तासात सर्व कार्यक्रम आटोपायला लागतात। परंतु त्यातही आम्ही आमची जी कमिटी आहे लोकांसाठी जो गरजेचा आहे, जो आवश्यक आहे अशा सर्व कार्यक्रमाचे आयोजन आम्ही वेळोवेळी येथे करत असतो। ज्यामध्ये एका गोष्टीचा येथे उल्लेख जरूर करावासा वाटेल की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजकाल लोकांना जाणीव करून द्यावी लागते की आपल्याला हे काम करणं गरजेचं आहे, हे काम केलं तरच टिकेल। या अनुषंगाने जे कार्यक्रम असतात ते आम्ही येथे नेहमी राबवत असतो। आपलं नाव काय, मंडळाचं नाव काय आणि काय सांगाल या मंडळाबद्दल? माझं नाव संजीव रवींद्र पुरव। आमचं चेंबूर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ गेली 86 वर्ष चेंबूरमध्ये कार्यरत आहे। मला सांगायला अभिमान वाटतो की चेंबूर ट्रॉम्बे आयलँडचा जी पूर्वीची जी बेटं होती त्याचा हा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव आहे। ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी विठ्ठल नारायण पुरव आणि त्यांचे 4 सहकारी यांनी हा गणेशोत्सव स्थापन केला आणि ज्या वास्तूमध्ये आपण हा गणेशोत्सव साजरा करतो ती वास्तू आपल्या संस्थापक जे होते सदानंद भिकोबा म्हात्रे यांनी पहिल्या वर्षापासून म्हणजे 1940 वर्षापासून ते आज तागायत आपण ह्या जागेमध्ये हा उत्सव साजरा करतो आणि ती खरंच कौतुकाची गोष्ट आहे। विनामूल्य जागा आपल्याला ह्या उत्सवासाठी मिळते। खरंच म्हात्रे कुटुंबियांचं आपण कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। कुठलाही मोबदला न घेता मंडळाला ते सहकार्य करतात। मंडळाचे अनेक उपक्रम आम्ही राबवतो। लहान मुलांच्या विविध स्पर्धा होतात। आता उद्या महिलांसाठी पाकशास्त्र स्पर्धा आहेत, गमतीच्या स्पर्धा आहेत।
धार्मिक कार्यक्रम आज गणेश याग ह्या ठिकाणी संपन्न झालेला आहे. नंतर ज्येष्ठांसाठी आम्ही मेडिकल कॅम्प, रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित करतो. गेल्या वर्षी 2 संडे आलेले, रविवार आलेले, त्यामुळे आम्ही मोफत चष्मा वाटप शिबिर सुद्धा आयोजित केलेलं होतं. अशा सर्वांच्या सहकार्यानं हा उत्सवाची वाटचाल सुरू आहे. एवढं म्हणून मी आता नवीन पिढीचं सांगायचं झालं तर 3री पिढी आम्ही कार्यरत आहोत, पण अजून 4थ्या पिढीची आम्ही प्रतीक्षा करतोय. बघूया, आशा बाळगतो येणाऱ्या वर्षात ते लोक पण आम्हाला जॉईन होतील, आमच्यामध्ये सामील होतील आणि हा उत्सव शताब्दी महोत्सवाकडे वाटचाल करेल. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे एक पारंपरिक पद्धतीने आपण आपल्या श्रींची विसर्जन मिरवणूक काढतो. चेंबूर गावठाण परिसरामध्ये श्रींची मिरवणूक निघते, पालखी घरोघरी जाते, प्रत्येक सुवासिनी श्रींना आरती करतात आणि मग त्यांचं श्रींचं विसर्जन यथासांग केलं जातं. धन्यवाद. मी रिद्धी म्हात्रे, चेंबूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मी संयुक्त कार्यवाह आहे आणि या आता हे 86 वर्ष चालू आहे. आणि ह्या वर्षी प्रत्येक वर्षी इथे महिलांसाठी पाकशास्त्र स्पर्धा असतात, हळदी कुंकू असतात, गमतीच्या स्पर्धा असतात, इथे गणेश याग असतात. तिथे धार्मिक विधीसाठी सर्व महिला येतात. त्या प्रकारे सगळेजण इथे अत्यंत आनंद साजरा होतो. मी रिद्धी म्हात्रे, चेंबूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मी संयुक्त कार्यवाह आहे आणि आता हे 86 वर्ष चालू आहे. आणि ह्या वर्षी प्रत्येक वर्षी इथे महिलांसाठी पाकशास्त्र स्पर्धा असतात, हळदी कुंकू असतात, गमतीच्या स्पर्धा असतात, इथे गणेश याग असतात. तिथे धार्मिक विधीसाठी सर्व महिला येतात. त्या प्रकारे सगळेजण इथे अत्यंत आनंद साजरा होतो. माझं नाव शैलेश राऊत, मी संयुक्त कार्यवाह आहे आणि हा उत्सव चांगल्या गुण्यागोविंदाने सगळे एकत्र येऊन आम्ही म्हणजे जेवढं आपलं संयुक्त हे करता येईल तसं आम्ही करतो आणि सगळे त्याला आम्हाला साथ देतात.